नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथे किल्लेमाची इकडे गरा पालगडला आंबे घ्यायला आले. ह्या मामांकडून पण मी आंबे घेतलेत. सकाराम कदम किल्लेमाची गेरा पालगडचे येते आणि इथे मी घेतलेत परत. आज एकूण 350 आंबा घेतला. आता सगळे आंबे घेतले तिथून मुंबईला पाठवायचेत. हां लागले की आंबे सांगा, इथे भेटतील. आणि हे ह्याचे बिना फवारणीचे आंबे मेन म्हणजे. हां हो, पावडर नाही. हां ओरिजिनल गोड आंबा असणार आहे. आंब्याला पण इंजेक्शन नाही. हां आणि केमिकल पावडर पण नाही, काहीच नाही. फक्त आपली खत आणि पाणी. फक्त हां ओरिजिनल. जागा हवेशीर आहे ना. हो, काय हवा मस्त सुटली इथे. मी आले तर आमच्या इथे दसरीला पण एवढी हवा नाही चांगली जेवढी इथे हवा आहे. गरम नाही होत आहे, पंख्याची गरज नाही. वातावरण खूप छान आहे. निसर्गाने वेढलेलं आहे हे गाव. खूप छान आहे. बघा अशी कौलारू घरं वगैरे आहेत. आता मी ही आंबे घेऊन चालले खरी. हे बघा कसं घर आहे तिकडे. उंच डोंगरावर आहे हे गाव पूर्ण. तर इथे आता आंबे घेतलेत. हे बघा कसं आहे वातावरण. इकडे पंखा पण लावत नाहीत बघा. कसे बिना पंख्याची माणसं राहतात. हे बघा आता असं गाव कुठे बघायला मिळणार पण नाही. अशी घरं कौलारू घरं वगैरे. हे वांगी किती आलेत बापरे, मस्त आलेत, छान आहेत. हे बघा मी आंबे आता घेऊन चालली इथून. हे मामांकडून आम्ही आंबे घेतलेत. इकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे, रेंज नाही. पण सुखाचं आहे चांगलं मस्तपैकी. छान वाटतं इथं बसली तर खूप छान वाटायला लागले. जाऊ नये असं वाटतंय माझ्या गावाला, घरी पण माझ्या. काय करताय? भाजी काढताय? पोकळ्याची? अरे तेंडलीची पण भाजी आली बघा. हो भरपूर आलेत. हा हो काय काय भाजी? 1 तारखेला नंतर या परत. हा 1 तारखेला. अरे अरे हा येईन, घेऊन येते मी घ्यायला आंबे. हां 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 हे बघा आंबे आता मी घेऊन चालले. या मामांकडून आंबे घेतले होते. चला, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथे, खूप छान आहे. जय शिवाजी. हे बघा असं कसं आहे हे डोंगरावर. छान आहे ना वातावरण वगैरे इकडलं दिसायला. आणि वातावरण पण थंड आहे, गार हवा. एवढ्या वरती डोंगरात माणसं बघा कशी चालत येतात ना. आणि हवा पण शुद्ध आहे इकडे. इथल्या 4 गावांची ही गावदेवी झोलाई देवी. प्रत्येक वर्षी इथे मोठा उत्सव असतो. मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मंदिर खूप छान आहे. हे बघा कसली फुलं आहेत हो? फुलं कसली आहेत? पुड्याची फुलं. याची भाजी करतात ना, मस्त लागते भाजी. हां आंबा यावर्षी नाही आहे, त्यामुळे एवढ्या डोंगरात येऊन मला आंबे घ्यावे लागले. आणि हे आहेत हो, चांगले आहेत हे आंबे. बिना फवारणी. हां बिना फवारणीचे. गावात एवढ्या उंच डोंगरात आली. हे बघा कुत्रा बघ कुणी सोडलाय. तर ती मी येत होती तेव्हा पण होता आणि आता जाताना पण आहे. हां ओरिजिनल फळ आहे. होय. आता मुंबईला पाठवायचे तर चांगले पाहिजेत ना. खरपला नाही तर काय. यावर्षी आंबाच आहे कुठं, सगळा मोहर खराब झाला. हां 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 डायरेक्ट फळबागेतून शेतकऱ्याच्या शेतातून आंबा घेतलाय. आता मी तो विकत घेऊन. क्रिकेट खेळत आहेत सगळेजण. क्रिकेटची सामने आहेत काय लागले? खेळत आहेत म्हटलं क्रिकेट. फायनली आंबे आता मी हे घरी घेऊन आले. आता हे खोक्यामध्ये पॅकिंग करणार, मुंबईला पाठवणार. बिना फवारणीचे नैसर्गिक आंबे. तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आणि गोड आंबे आहेत, गोड चव तुम्हाला मी आता सुरुवातीलाच दाखवले. कच्चे आंबे आणलेले आहेत, म्हणजे तयारच आहेत ते. चला तर मग बाय.